महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगांचा सप्रेम जय श्रीराम। अनेक जणांचा या सप्रेम जय श्रीराम यावर देखील आक्षेप आहे। कशासाठी ते अजिबातच कळत नाही। यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जय श्रीराम म्हणता यातूनच दिसून येतं की तुम्ही कोणत्या पक्षाची दलाली करत आहात किंवा तुम्ही कसा पक्षपातीपणा करत आहात। आता जय श्रीराम नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं हो बाबा, काय म्हणावं माणसानं? कारण व्हिडिओची सुरुवात आम्ही जय श्रीराम अशी करत असतो आणि व्हिडिओच्या शेवटी आम्ही आमच्या प्रभू शिवरायांचा देखील जयघोष करतो, शंभूराजेंचा देखील जयघोष करतो, आई भवानी आई जगदंबेचा देखील जयघोष करतो, भारत मातेला वंदन करतो आणि पुन्हा एकदा जय श्रीराम म्हणत व्हिडिओचा शेवट करतो। यामध्ये आता आणखी किती नावं घेत राहायची? आमचं जे आराध्य आहे, जिथे आमची श्रद्धा आहे, त्या आराध्याचं आणि श्रद्धेचं सन्मानपूर्वक नाव घेऊन त्याचा जयघोष करत आम्ही आमचं जीवन जगत आहोत। त्यामुळे पक्षपातीपणा आम्ही अजिबातच करत नाही। उगाचच एखादं बिरुद मिरवण्यामध्ये आम्हाला अजिबातच इंटरेस्ट नाही। आमचा कुठल्याही पक्षाशी, कुठल्याही राजकीय पक्षाशी अजिबात संबंध नाही। तर अनेकांना जर असं वाटत असेल की आम्ही विशिष्ट पक्षाशी निगडीत आहोत आणि आम्ही मुद्दाम अशा टीका टिप्पणी करत आहोत, सात चुकीचं आहे। आमचा या राजकीय पक्षांशी काहीही संबंध नाही। राजकीय घटना, राजकीय बातम्या या जशा आहेत तशा विश्लेषण करत तुमच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच आमचं काम आहे। तेच इमाने बरे आम्ही करत आहोत। तर आज असंच एक विश्लेषण घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत। विषय अत्यंत गंभीर आहे मित्रांनो। बीडमध्ये सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली, निर्घृण हत्या, ज्याचा निषेध आम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून करत आलेलो आहोत। अमानुषपणे झालेली ती मारहाण नेमकी का झालेली आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला। तर यावर बोलण्या अगोदर आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो। कृपा करून हा व्हिडिओ फक्त स्वतःच बघा। हा व्हिडिओ घरातल्या लहान मुलांना अजिबात दाखवू नका। हा एज रेस्ट्रिक्टेड व्हिडिओ असू शकतो, कारण यामध्ये मारहाण दाखवण्यात आलेली आहे। तेव्हा हा व्हिडिओ अत्यंत गंभीरतेने बघा। हा व्हिडिओ बघितल्यानंतर आम्ही ह्या व्हिडिओ बद्दल काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि मग काही गोष्टींचा उलगडा होईल की इतकं निर्घृणपणे संतोष भैया देशमुख यांना का मारण्यात आलं। तेव्हा हा व्हिडिओ आवर्जून बघा। मित्रांनो, नुकताच तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे तो आहे बीड मधला मस्साजोग येथील आवादा कंपनीच्या परिसरातला। आता नेमकं काय घडलेलं आहे तर आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यासाठी सुदर्शन गुले, प्रतीक गुले हे सारखे प्रयत्न करत होते। ज्या खंडणी प्रकरणामध्येच वाल्मिक कराड यांचं नाव घेण्यात आलेलं आहे, त्यांना आरोपी करण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये खंडणी मागण्यासाठी प्रतीक गुले आणि त्याचे साथीदार सहकारी आरोपी हे सगळेजण आवादा कंपनीमध्ये गेले। आवादा कंपनीमध्ये हे त्या तिथल्या अधिकाऱ्यांना खंडणी मागू लागले आणि तिथल्या एका बहुजन समाजाच्या, दलित समाजाच्या वॉचमनला यांनी मारझोड केली। हे कळलं मस्साजोगच्या गावकऱ्यांना, त्यांचा संताप अनावर झाला आणि गावातले अनेक जण तिथे उपस्थित झाले, तिथे हजर झाले आणि त्या सगळ्यांनी मिळून प्रतीक गुलेला आणि त्याच्या सोबतच्या लोकांना, त्या पोरांना मारहाण केली। त्याचे हे व्हिडिओ आहेत। वृत्तवाहिन्यांवर देखील हे व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत। आता गोष्ट अशी आहे की जेव्हा ही घटना घडली, ज्या दिवशी घडली त्या दिवशी होता प्रतीक गुलेचा वाढदिवस। याने सकाळी
आपल्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवलं होतं स्वतःच्या वाढदिवसाचं, आणि रात्री म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत प्रतीक गुलेच्या या मारहाण प्रकरणाचे, या घटनेचे व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. वाढदिवसाच्याच दिवशी ह्याला जे बूम्स मिळाले, बर्थडे बूम्स, यावरून अनेक जण यांची खिल्ली उडवू लागले. याचा यांना फार राग झाला आणि तिथे प्रतीक गुले याने निश्चय केला की संतोष भैया देशमुख, जे सरपंच मस्साजोगचे, हे आडकाठी आणतायत खंडणीच्या आपण जी मागणी करतोय त्यामध्ये, तेव्हा यांना धडा शिकवायचा आहे. पण आता धडा शिकवत असताना असा धडा शिकवायचा आहे की तो जो जन्मभर लक्षात राहील. अहो, जिथे जीवच गेलाय तिथं काय लक्षात राहणार? आता लक्षात आमच्यासारख्यांच्या राहणार, त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात राहणार हे आयुष्यभरासाठी, की एक माणूस खंडणीखोरांच्या विरोधामध्ये उभा राहिला होता आणि त्याला असं मारण्यात आलेलं आहे. बरं, प्रतीक गुले यांना मारहाण जी झाली त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, ठीक आहे, संतोष अण्णा देशमुख यांनी केलेली आहे का, किंवा संतोष भैयांच्या सांगण्यावरून झालेली आहे का? अजिबातच नाही. आवादा कंपनीमध्ये प्रतीक गुले आपल्या सहकारी साथीदारांसोबत गेलेला, तिथे त्याने राडा करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी गावामध्ये कळते, गावातले अनेक गावकरी तिथे पोहोचतात. प्रतीक गुले, त्याच्या सोबतचे जे कोणी होते ते आणि गावकरी यांच्यामध्ये वाद होतात, बाचाबाची होते, शिवीगाळ होते आणि मग नंतर मारहाणीला सुरुवात होते. अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष भैया देशमुख यांना मारण्यात आलं. मात्र ह्या निर्घृण मारहाणीच्या मागे ही घटना देखील आहे. अनेकांना प्रश्न पडलेला होता, आम्हालाही पडलेला होता, की ठीक आहे, तुमचा राग होता संतोष भैयांवर, तुम्हाला मारायचं होतं, त्यांना मारायचं असतं ना, 2 कानाखाली मारल्या असत्या आणि सोडून दिलं असतं, हरकत नव्हती, अक्कल घडली असती ना. एका सरपंचाला मारणं म्हणजे काय जोक आहे? अख्ख्या गावात बातमी पसरलीच असती की सरपंचांचा अपमान झाला, सरपंचाला कानाखाली लावली, झाला असताना अपमान. इतकं घाण पद्धतीनं मारायची गरज होती? जेव्हा संतोष देशमुख हात जोडून सांगत होते, बाबांनो हातपाय तोडा, हरकत नाहीये, पण मला जिवंत ठेवा, मला जीवननिशी मारू नका. हसत हसत खिदळत त्यांच्या मारहाणीचे व्हिडिओज बनवले. त्यांच्या अंगावर तुम्ही नंतर बोलावं सुद्धा वाटत नाही, असो, हरकत नाही. इतका राग का? तर आवादा कंपनीमध्ये खंडणी मागायला गेलेले असताना प्रतीक गुलेला गावकऱ्यांनी मारलं म्हणून. अहो, पण तुम्ही सुद्धा खंडणी मागायला गेलेले असताना तिथल्या वॉचमनला मारलेलं आहे ना, अधिकाऱ्यांना शिवीगाळ केलेलीच आहे ना. मग एकाच साईडनं सगळं झालेलं आहे, असं कसं होऊ शकतं? आणि या घटनेचं, या कृत्याचं जे काही या लोकांनी केलेलं आहे त्याचं समर्थन तरी कसं काय होऊ शकतं? वाल्मिक कराडची आजी म्हणते की माझं नातू तसा नाहीच आहे, तो खूप छान आहे आणि सरकारने त्याला सोडलंच पाहिजे, त्याच्यावरची गुन्हे मागे घ्या. आता त्या माऊलीला काय माहिती हे काय करतात बाहेर? ती बिचारी अडाणी बाई ती. हो, कारण त्यांच्या बोलण्यावरून एकंदर असं जाणवतं की त्यांचं शिक्षण व्यवस्थित किंवा जास्त झालेलं नसावं. त्यांना कदाचित हे प्रकरण पण पूर्णपणे माहीत नसावं म्हणून ते असं करत असतील. मात्र आंधळेपणानं आजही जे लोक वाल्मिक अण्णा कराड यांच्या समर्थनार्थ जे रील्स बनवून टाकत आहेत, व्हायरल करत आहेत त्या रील्सला, हा वाईट प्रकारे. यातली एक रील आमच्या बघण्यामध्ये आली मित्रांनो, की अण्णा बोलते सबकू कोलते. हा काय प्रकार आहे? समर्थनच करायचं आहे ना तुम्हाला, तर मग एकदा खटल्याची सुनावणी होऊन जाऊ द्या की. न्यायाधीशांनी जो निकाल दिलेला आहे तो निकाल येऊ द्या की बाहेर, आणि मग बोला ना या विषयावर. आत्ताच कशाला? गुन्हेगारीचं समर्थन होत चाललेलं आहे का? ही नवी फॅशन बनत चाललेली आहे का? यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. समाजामध्ये या ज्या घटना घडत चाललेल्या आहेत यावर आपण अत्यंत तर्कशुद्धपणे बघणं अत्यंत गरजेचं आहे. असं वाटलं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच करण्याचा आम्ही प्रयत्न केला मित्रांनो. वस्तुस्थिती काय आहे, नेमकं काय घडलेलं आहे, ह्या गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. एकांनी विचार करून चालत नाही. त्यामुळे
आज हा प्रतीक भुलेंच्या बाबतीतला एक व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर आणला. मित्रांनो, जे काही घडलेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. यामधून सामाजिक सलोखा बिघडणं, कुटुंबामध्ये वैर निर्माण होणं असे प्रकार होतात. परिणामी हे पुढच्या पिढीला भोगावं लागतंय. तेव्हा आपण वेळीच या गोष्टीचा विचार करून या सगळ्या गोष्टी कशा थांबवता येतील याकडे जास्त लक्ष देण्यात यावं असं मनापासून वाटतं. प्रभू श्री रामाच्या चरणी तर आमची नेहमीच प्रार्थना आहे की समाजामध्ये जो सलोखा आजपर्यंत टिकून होता तो अजूनही दृढ होत जावा. समाजामध्ये जातीवादावरून कोणाची निर्घृण हत्या होऊ नये, कोणताही जीव असा हकनाक बळी जाऊ नये एवढीच त्या प्रभू श्री रामाच्या चरणी आमची प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपण जे प्रपंच परिवाराच्या सदस्यांसाठी उपक्रम राबवत आहोत त्याला पाठबळ मिळेल. परिवारातर्फे आपण परिवारातील सदस्यांसाठीच जे उपक्रम राबवतोय, हो सदस्यांसाठीच, तो तास त्याचं कारण असं आहे की आपली यंत्रणा पण छोटी आहे. आपल्याकडे जे फंड्स आहेत ते फंड्स पण खूप मुबलक प्रमाणामध्ये नाही आहेत, ते खूप अगदी मोजून वाकून वापरावे लागतील असे आहेत. मदतीचा ओघ अजून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला नाही आहे. जे काही आहे ती पदरमोड करून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी आपण फक्त प्रपंच परिवारातल्या सदस्यांसाठीच उपक्रम राबवणार आहोत. आता सदस्य बनण्यासाठी काय करायचंय, उपक्रम नेमके काय आहे, ज्येष्ठांसाठीचे उपक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम, रोजगाराचे उपक्रम म्हणजे नेमकं काय जाणून घ्यायचंय. 8850999843 या आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपद्वारे आम्ही तुम्हाला प्रकल्पांची, उपक्रमांची सगळी माहिती आणि सदस्य नोंदणीची सगळी माहिती अवश्य देऊ. ज्या आमच्या सन्माननीय प्रेक्षकांनी, सदस्यांनी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतलेली आहे त्यांना सदस्य नोंदणीसाठी वेगळं शुल्क देण्याची गरज नाही. ते ऑलरेडी सदस्य झालेलेच आहेत. मात्र सदस्य नोंदणीसाठी अनेकांच्या सांगण्यावरून, अनेकांच्या मार्गदर्शनावरून, अनेकांच्या निरीक्षणावरून, अनेकांनी जे व्हॉट्सअपवर मेसेजेस केलेले आहेत त्यांच्या म्हणण्यावरून आम्ही असं सांगत आहोत की सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत. ज्याला जे वाटेल, जितकं वाटेल त्याला ते ऐच्छिक शुल्क सदस्य नोंदणीसाठी द्यावं. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप ज्यांनी घेतली ते ऑलरेडी सदस्य. 8850999843 हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक, यावर आम्हाला व्हॉट्सअप नक्की करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो. आमचा कमेंट बॉक्स हा तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.